93च्या ठरावावर मी बोलण्यासाठी उभा आहे. द्या ना कागद द्या ना. आणि खरं म्हणजे अहो तसं सांगता येणार नाही, लिखी द्या. काँग्रेस तर्फे झाले ना, त्यांनी अमीन पटेल साहेब झाले ना. अध्यक्ष महोदय बोलतील ना, यांच्या नंतर बोलतील. तुम्ही आपण बम साहेब बोला. अध्यक्ष महोदय 293च्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे. हे लिस्ट प्रमाणे आहे आणि आजच्या या प्रस्तावाचा महत्वाचा जो जिस्ट आहे, महत्वाचा जो विषय आहे, तो साधारणतः राज्यामध्ये ज्या लोकल ऑटोनॉमस बॉडीज आहेत, म्हणजे सदस्य आहेत, नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, ते नसल्यामुळे प्रशासक लोकांची जी काही मनमानी चालू आहे त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आजची ही चर्चा विशेष आहे. बाकीचे विषय आहेत राहुल पाटील, परंतु मी अध्यक्ष महोदय संभाजीनगर या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे. आणि त्यामध्ये मला बोलताना हे नमूद केलं पाहिजे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून अध्यक्ष महोदय केंद्राचा आणि राज्याचा प्रचंड निधी प्रत्येक महानगरपालिकेला दिला जातो. तसाच तो संभाजीनगरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये अध्यक्ष महोदय दिला जातो. मग ते रस्ते असतील, रस्त्यामध्ये जवळपास संभाजीनगरला 1800 ते 2000 कोटी मागच्या या काळामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय दिले गेले. ड्रेनेज करता कोट्यवधी रुपये 400 ते 500 कोटी रुपये अध्यक्ष महोदय देण्यात आले. पाणी पुरवठ्याला 2700 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या संभाजीनगर करता अध्यक्ष महोदय देण्यात आले. G20 असेल, एज्युकेशन सिस्टम असेल, एज्युकेशन बाबतीमध्ये पैसा असेल किंवा वेगवेगळ्या ट्रेनिंग असतील, पंतप्रधान आवास योजना असेल अध्यक्ष महोदय, फुटपाथ असतील, वेगळ्या वेगळ्या हेडमध्ये प्रचंड कोट्यवधी अरबो रुपये अध्यक्ष महोदय या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला दिले जातात. आणि विशेष निवडक जे शहर होते महाराष्ट्रातले, त्यात स्मार्ट सिटी या बाबतीत संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आणि त्याप्रमाणे तो निधी जवळपास 1000 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देण्यात आला. विषय असा अध्यक्ष महोदय की सरकारचं काम केलं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय पंतप्रधान महोदय श्री मोदीजी असतील किंवा दोन्ही शासनांनी प्रचंड पैसा महानगरपालिकेला दिला. काम हे होतं खाली जेव्हा बॉडी नाही आहे तेव्हा प्रशासकांनी हा पैसा चांगल्या रीतीने ड्यू प्रोसेस उपयोगात आणून शहराचा चांगला विकास केला पाहिजे होता. वस्तुस्थिती काय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय जी श्रीकांत या नावाचे आयुक्त सध्या या शहरामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटेल, या ग्रहस्थांनी अक्षरशः शहराचं बकालीकरण करून टाकलेलं आहे. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून ते आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा होती पाण्याचा प्रश्न जो होता 4 ते 5 दिवसाचा तो कमी व्हावा, 2 ते 3 दिवसावर यावा, रोज पाणी मिळावं. 2 प्रकारे पाण्याचा विषय होता अध्यक्ष महोदय. एक होतं जी आहे व्यवस्था त्यात आपण देऊ शकत होतो, 280 MLD पाणी रोज या शहराला लागतं आणि सध्या 170 मिळत होतं. परंतु काही उपाययोजना त्वरित केल्यानंतर ते मिळत होतं आणि नवीन जी पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महोदय सुरू होती त्यामध्ये जवळपास 300 MLD ची परवानगी होती. या पद्धतीने हे पाणी 4-5 दिवसाला मिळणारं त्वरित 2 दिवसावर यावं, 1 दिवसावर यावं या अपेक्षा होत्या. सन्माननीय जी श्रीकांत साहेब हे यांची जर तुम्ही हिस्ट्री बघितली अध्यक्ष महोदय, यांनी आल्याबरोबर वेगळ्या पद्धतीने कामाची सुरुवात केली आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने प्रत्येक बाबतीमध्ये करप्शन करता येईल याच पद्धतीने त्यांचं सगळं आचरण अध्यक्ष महोदय राहिलेलं आहे. मला हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की जेव्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये हे आले त्याच्या अगोदर हे अकोल्याला होते. अकोल्याला यांचा CCTV कॅमेरा बाबतीमध्ये काहीतरी गडबड केली होती कलेक्टर म्हणून यांनी. त्याची LAQ झाला हाऊसमध्ये, इन्क्वायरी लागली, एका डिव्हिजनल कमिशनरने केली, दुसऱ्यांनी केली, दोघांनी त्यांच्यावर ठपका ठेवला, परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांना अकार्यकारी पदावर खरं म्हणजे नेमण्याचा आदेश पण झालेला होता,
पण त्यानंतर लातूर, नंतर जीएसटीचे उपायुक्त म्हणून संभाजीनगरला आले आणि तदनंतर आता अध्यक्ष बोला. मी चिठ्ठी लिहून ठेवलेली याच्याकरताच, म्हणजे मला वाटतं तुम्हाला माहित नसेल अध्यक्ष महोदय की जस्ट मी सुरू झालो आणि माझ्या अगोदरचे तुम्ही सगळं हिशेब काढून बघा, 30 मिनिट ते 45 मिनिट सगळे बोललेले आहेत. बोला. आणि फक्त इतकंच सांगतो बोलायच्या अगोदर, अध्यक्ष महोदय बघा प्रश्न आम्ही का मांडतोय, IAS अधिकाऱ्याकडनं काही वेगळ्या अपेक्षा असतात. आपण डायरेक्ट IAS ऑफिसरला उच्च पदस्थ प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा या पदांवर का बसवतो, कारण त्यांना सगळी ग्रास्पिंग असते, ते त्वरित निर्णय घेऊ शकतील, प्रत्येक एक रुपयाचा उपयोग खाली जनतेपर्यंत देऊ शकतील आणि सगळ्यांची त्यांनी म्हणजे त्याला कोऑर्डिनेट ठेवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय आपल्याला आश्चर्य वाटेल, हे आल्यानंतर पाणी पुरवठा मी जो सांगत होतो आपल्याला, कॉन्ट्रॅक्टर, PMC, MJP, त्याच्यानंतर दुसरे ते PMC काढून दुसरे PMC, वेगवेगळ्यामध्ये कोऑर्डिनेट ठेवून त्यांनी ही योजना कार्यान्वित केली पाहिजे. त्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय माहिती आहे, सगळ्यात अगोदर 3 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स, म्हणजे हे जे पाणी पुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडनं अगोदर काही चुका झालेल्या होत्या. जॅकवेल जो बनवायचा होता अध्यक्ष महोदय, त्याच्या अगोदर जो आपण कॉफर डॅम बनवतो, तो कॉफर डॅम त्यांनी ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये नाही बनवला, त्याच्या प्रचंड मुरुम त्याच्यामध्ये टाकण्यात आलं, कॉफर डॅम फेल झाला. पर्यायाने जॅकवेल वेळेवर बनवता आली नाही, पर्यावरणाच्या परवानग्या होऊन सुद्धा जॅकवेल सर्वात महत्वाचं काम असतं पाणी पुरवठ्याचं. आणि जेव्हा सन्मान्य हे आयुक्त तिथं आले, त्यांचं काम होतं ह्यांचं कोऑर्डिनेट करून व्यवस्थितरित्या जॅकवेल आणि कॉफर डॅमचं काम पूर्ण करावं. पण अध्यक्ष महोदय यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावून तुझ्या चुका कशा झाल्यात, त्या चुकांवर अध्यक्ष महोदय घेवाण देवाण करून चुप्प राहिले. कोणत्याही ज्या ऍक्शन त्यांनी त्यांना सांगून, ऍक्शनचा अर्थ असा नाही की त्याला काढून टाका किंवा दंड लावा, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेतलं पाहिजे होतं, ते न केल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही आज अशी अवस्था आहे छत्रपती संभाजीनगरची. 14 ते 17 दिवसामध्ये पाणी मिळतंय आज त्या शहराला अध्यक्ष महोदय. प्रचंड बेहाल आहेत, सगळे सांगून थकले, पण आयुक्त महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोणतीही कारवाई करून त्या पाणी पुरवठ्यावर लक्ष देत नाहीये. मी तसं सांगितलं, हे अकोल्याला होतंय, अकोल्यामध्ये त्यांच्यावर कारवाई, लातूरमध्ये प्रॉब्लेम, जीएसटी मध्ये प्रॉब्लेम, आणि हे ह्याचे सीझन करप्ट ऑफिसर झाले अध्यक्ष महोदय याच्याकरता. आणि म्हणून त्यांनी आल्याबरोबर 2-3 कामं जी केली, तिथे त्यांनी सगळे कॅफो, त्याच्यानंतर रिटायर्ड जे सिटी इंजिनियर आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह होते, त्यांच्याकडे चार्ज होता अतिरिक्त भाराचा, कॅफो तिथे होते वाहुळे, त्यानंतर अविनाश भास्करराव देशमुख, काझी, त्यानंतर ह्या सगळ्यांची त्यांनी अक्षरशः दुसरा शब्द नाही अध्यक्ष महोदय माझ्याकडे, टोळी बनवली. कारण हे कॅफो जे होते हे डेप्युटी डायरेक्टर फॉर अकाउंट म्हणून त्यांचं प्रमोशन झालं होतं, पण त्यांनी ते 3 वर्षापासून नाकारलं, त्याच ठिकाणी राहिले. आणि त्याच ठिकाणी राहताना शासनाची युडीची परवानगी घेतली, फायनान्सची परवानगी घेतली नाही. त्यांनी फायनान्सची परवानगी घेतली पाहिजे होती अध्यक्ष महोदय. जुने सगळे लफडे यांचे करप्शन हे करण्याकरता यांनी टोळी बोलावली. आणि जीएसटी मध्ये हे उपायुक्त होते, तिथून जेव्हा या इकडे आले, जीएसटीचे 5 अधिकारी अध्यक्ष महोदय यांनी अक्षरशः डेप्युट करून आपल्याकडे घेतले. आणि जेव्हा कचऱ्याचा प्रश्न आला रेड्डींचा अध्यक्ष महोदय, कचऱ्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे गाड्या असायला पाहिजे, त्या कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्या गाड्या नव्हत्या, वेइंग मशीन नव्हतं, वाउचर नव्हतं, फक्त बिलं काढत होते. परंतु कॅफो आणि ह्या सन्मान्य श्रीकांत साहेबांनी कोणतीही त्यांच्याकडनं काम व्यवस्थित करून घेतलं नाही. पण जितकं चुकलं त्याला काढ, दुसऱ्याला टाक, असं करत करत फक्त करप्शन करत राहिले अध्यक्ष महोदय. आपल्याला अध्यक्ष महोदय ड्रेनेजचा विषय होता, ड्रेनेज मध्ये सर्व ड्रेन हे पाईपलाईन द्वारे ETP ला जायला पाहिजे, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला, STP ला, आणि तिथं सगळं त्याच्यावर प्रक्रिया संपून ते पाणी पुन्हा खत म्हणून वापरलं पाहिजे. ते वापरलं नाही, त्यावर ते बोलले नाही, त्यावर कोणती ऍक्शन घेतलं नाही. 3 कॉन्ट्रॅक्टर करणं अध्यक्ष महोदय मॅनेजमेंट करून, आणि त्यांना फक्त करप्शन करता वापरण्यात आलं. अध्यक्ष महोदय मला 5 मिनिटं पण नाही झाली ना, 13 मिनिटं झाली. नाही अध्यक्ष महोदय तुम्ही बोला, पण मी माझ्यातर्फे आम्हीच बोलतो फक्त. नाही बोला, पण 13 मिनिटं झाली, 5 नाही. बोला अध्यक्ष महोदय मी 6 वाजून 10 मिनिटापासून सुरुवात केली आहे.
हा नाही 40 मिनिटं अतुल भाऊ अगोदर 40 मिनिटं दिले अध्यक्ष महोदय. तुम्ही बघून घ्या ना अध्यक्ष महोदय. हा असं करू नका अध्यक्ष महोदय. आणि महत्वाचे काय होतं अध्यक्ष महोदय माहिती का, कायम मुंबईच्या आणि इकडच्या चर्चा चालतात आणि मराठवाड्याच्या चर्चा होत नाही. इतकी महत्वाची चर्चा अध्यक्ष महोदय. आणि बरं का अध्यक्ष महोदय, पुढे मी जे मांडणार आहे ना तुम्हाला पण इंटरेस्ट येईल अध्यक्ष महोदय की कशा पद्धतीने हे लोक काम करू लागले. एक IAS अधिकारी म्हणजे यांना IAS तरी आपण म्हणावं का, कित्येक IAS असे अध्यक्ष महोदय त्यांचा आदर करावा वाटतो. इतके फास्ट ते काम करतात त्या बाबतीत काही नाही. पण काही असे अध्यक्ष महोदय आहेत की यांना तुम्ही जर एक्सपोज नाही केलं तर हे लाईफमध्ये जिथे जिथे असणार तिथे हेच काम करणार. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. म्हणून मी अध्यक्ष महोदय आपल्याला बोलतोय. यांनी वेगवेगळ्या टाईपचे जेव्हा करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला पाणी पुरवठा किंवा या बाबतीमध्ये सांगितलं. पण पुढे जाऊन यांनी अध्यक्ष महोदय एक बायो मायनिंगचा टेंडर काढला. केंद्राने अध्यक्ष महोदय 12 लाख मेट्रिक टन करता 66 कोटी रुपये दिले. म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा वेगवेगळा होता, स्टेटचा, लोकल बॉडीचा आणि त्याचा. यांनी गंभीर बाब आहे अतुल भाऊ, 66 कोटी रुपयाचं बायो मायनिंगचं 12 लक्षाचं टेंडर. आपण अमाऊंट पुट्टू टेंडर करतो जे काही टेंडर मध्ये असेल नाही, फक्त EMD त्यांनी 33 लाख रुपये टाकून दिली. सर्व कार्टेल. आणि यामध्ये फक्त 10 लाख मेट्रिक टन त्या 66 कोटी रुपयामध्ये बसवलं. आश्चर्याची बाब, टेंडर काढताना GST सह टेंडर काढलं 66 कोटी रुपयाचं. आणि पुन्हा त्यांनी 21.82% अधिकचं दाखवून अध्यक्ष महोदय त्यामध्ये GST वर आणखीन GST लावला. हालाकी या योजनेला GST लागू नाहीये. मी वेळोवेळी पत्रव्यवहार करत होतो, जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांनी बिलामध्ये GST देणं बंद केलं. पण हा तोपर्यंतचा जवळपास 24 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अगोदरच अध्यक्ष महोदय यांनी करून ठेवला होता. या बायो मायनिंगच्या अध्यक्ष महोदय सखोल चौकशी झाली पाहिजे या माध्यमातून, ही माझी विनंती अध्यक्ष महोदय. पुढे आपण हे कधीच ऐकलं नसेल, राज्यामध्ये वेगवेगळ्या टेंडरमध्ये मॅनेजमेंट होते. एक टेंडर जे समजा HPCL, BPCL, ONGC असतात, लिमिटेड पेट्रोलियम कंपनीचे कंट्रोल आयटम आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये यांनी जे टेंडर फ्लोट केलं म्हणजे हे AB देशमुख, वाहुळे आणि यांच्या रॅकेटने जी श्रीकांतच्या अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये ते टेंडर टाकताना लिमिटेड शब्द टाकून दिला. याचा अर्थ असा, जेव्हा तुम्ही टेंडर टाकणार जी नावं त्याच्यामध्ये टाकलेली आहेत 4 ते 5 लोकांची त्यांनाच टेंडर भरता येईल, बाकीच्यांना भरता येणार नाही. अध्यक्ष महोदय हा गुन्हा राज्यामध्ये कुणी केला नसेल, हा छत्रपती संभाजीनगर मध्ये या आयुक्तांनी केला. अध्यक्ष महोदय मी पत्र दिलं त्यांना, या टाईपचं दिलं. लिमिटेडचे टेंडर काढले अध्यक्ष महोदय. आणि हा 40 कोटी रुपयाचा निधी आलेला आज तागायत. काहीचे लिमिटेड टेंडरचे वर्क ऑर्डर दिलेत आणि 40 कोटी रुपयांचे आजतागायत वर्क ऑर्डर झाले नाही, पण UC देऊन टाकला. युटिलायझेशन सर्टिफिकेट, हा पैसा आम्ही सगळा खर्च केला. आणि या टाईप मध्ये अध्यक्ष महोदय अशा IAS अधिकाऱ्यांची चौकशी नाही व्हायची तर काय करावे लागेल तुम्हाला. पुढे अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी यांनी 2 गाड्या घेतल्या. 2 गाड्या घेतल्यानंतर 2 गाड्यांचे चॉईस नंबर घेण्याकरता 22 हजार रुपये मोजले अध्यक्ष महोदय. 22 हजार रुपये गव्हर्नमेंटचे पैसे. असे प्रश्न 22 हजार रुपयाचा नाही अध्यक्ष महोदय, पण यांना अलाउड नाहीये. जे नंबर भेटतील गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना ते त्यांनी घेतले पाहिजे. कित्येक दिवस संचिका लपून ठेवली होती, पण जेव्हा माहिती मागितली तेव्हा देण्यात आली. एक भयंकर प्रकार अध्यक्ष महोदय. कोणत्याच IAS अधिकाऱ्यांनी मला वाटतं असं कधी केलं नसेल कॉर्पोरेशन मध्ये आयुक्त असताना. तसा प्रकार यांनी केला आणि तो मी तुम्हाला आवर्जून सांगतो. एक आपल्यामध्ये महानगरपालिकेची ऍक्ट आहे 1949 ची, महानगरपालिका ऍक्ट. याच्यामध्ये एक सेक्शन आहे अध्यक्ष महोदय 67(3) क 67(3)C. ही कलम अशी अध्यक्ष महोदय, जसं प्रत्येक ऑटोनॉमस बॉडी, राज्य सरकार, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका आपापले बजेट दरवर्षी दाखल करतात, बजेट करतात, किती पैसे येतील जातील वगैरे वगैरे, जसं आपण करतो. हाही सेक्शन असा आहे
की जर एखादी काही इमर्जन्सी असली, आणीबाणी आली, भूकंप झाला, काही एखाद्या वेळेला प्रश्न असा पडला की आता टेंडर काढायला पण वेळ नाहीये, तर अशा वेळेला इमर्जन्सीचा उपयोग ह्या सेक्शनमध्ये त्या कमिशनरला करावा लागतो आणि इमिडिएट त्याचा खर्च करून त्यांनी ते स्टँडिंग कमिटी समोर ठेवायचं आहे. स्टँडिंग कमिटी नाहीये तर ते ठराव ठेवू शकतात. अध्यक्ष महोदय, या कमिशनर साहेबांनी काय केलं माहितीये? स्वतःच्या घरावर अध्यक्ष महोदय दर महिन्याला आणीबाणीचा विदाऊट टेंडर 67(3) क जो फक्त आपल्याला एकदम आता माझी म्हणजे बिल्डिंगच पडणार आहे कॉर्पोरेशनची किंवा काही भूकंप झालाय अशा वेळेला जो पैसा वापरायचा आहे तो त्यांनी घरी रिन साबण, झाडू, व्हील पावडर आणि साधं सुद्धा नाही अध्यक्ष महोदय, 2,92,000 रुपयाचं दर 2 महिन्याला असं केलं. आणि ह्याच्यामध्ये आयटम जर तुम्ही बघितले अध्यक्ष महोदय, बॉम्बे डाईनचे नॅपकिन, त्याच्यानंतर झाडू, खराटे, गुड नाईट लिक्विड, व्हीम लिक्विड, डेटॉल साबण, हे पहिल्या महिन्याला अध्यक्ष महोदय 2,92,000, दुसऱ्या महिन्याला 1,16,000, तिसऱ्या महिन्याला 2,91,000, चौथ्या महिन्याला चौथ्या वेळेला 2,71,000 अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर 2,19,000, 2,82,000, 2,92,000 असे सगळे ह्याच गोष्टीवर. म्हणजे जे लिक्विड, हँगर, डिनर सेट, पेन ट्रे प्रत्येक 2-2 महिन्यामध्ये 2-2, 2.5 लाख रुपयाचे विदाऊट टेंडर अध्यक्ष महोदय घरी अशा पद्धतीने वापरतात. माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय, काय आपण भाकरी काय लिक्विड मध्ये हा तेच म्हणायचं मला की भाकरी काय हे लिक्विड रीन मध्ये टाकून चुरून खातात की काय दर महिन्याला, आणि हा पैसा त्यांना घ्यायला अलाउड तरी आहे का? खरंच आहे ना अध्यक्ष महोदय, काहीतरी वाटली पाहिजे. एक IAS अधिकारी आहे, याच्यावर नाही थांबले अध्यक्ष महोदय, त्यांनी त्यांच्या बंगल्यावर, स्विमिंग पूलवर याच सेक्शनचा उपयोग करून अध्यक्ष महोदय 2,31,00,000 रुपये लाइटिंग लाव, हे लाव. एकीकडे ड्रेनेज जर तुम्हाला तुंबलं तर त्याचे पैसे हायकोर्टमध्ये यांनी ऍफिडेव्हिट दिलाय की महानगरपालिकेकडे पैसे नाहीये म्हणून, आणि एकीकडे अध्यक्ष महोदय कोट्यवधी रुपये स्वतःच्या बंगल्यावर विदाऊट टेंडर बरीच कामं केली नाहीये त्यांनी स्वतः, आणि आयुक्ताच्या निवासस्थानावर झालंय, स्वतः त्याला मंजुरी दिली आहे. ठराव सुद्धा हेच घेतात कारण की तिथे बॉडी नाही आहे. विषय मी का बोलतोय? बॉडी नसल्यामुळे प्रशासकांची खरोखर मनमानी काय चालू आहे अध्यक्ष महोदय. डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा, जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड भूमापनाकडनं आपण पूर्ण EPO घेतो अध्यक्ष महोदय. एक्झिस्टिंग जो लँड यूज असतो ELU तो घेतो, तो आपण पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर, आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो, मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो. हे सगळं त्यांनी बेकायदेशीर, कारण भूमापनवाला मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी, त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे सगळ्या याच्यामध्ये सदोष आहे. मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले, हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन, म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं, छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष महोदय यांनी टाकून ठेवले. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, ज्या एक्झिस्टिंग जागा होता, ह्याला आता एक 15 दिवसापूर्वी अध्यक्ष महोदय एका मुलाचा मर्डर झाला अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्याचा हे केला, मर्डर केला, आणि तिथले सगळे एन्क्रोचमेंट काढण्याकरता ठीक आहे, एन्क्रोचमेंट करायला आपली काही हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय या आयुक्तांनी याचा फायदा करप्शन करता असा घेतला की जर समजा अतिक्रमण आहे, सरकारी जागेवरचं अतिक्रमण आहे, मॅटर कोर्टमध्ये गेलं, कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष महोदय, ऑर्डर आहे माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा, जर नवीन असेल तर ॲक्विजिशन करा, मालकीचं असेल तर त्याचे तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा. परंतु अजिबात नाही, असं दादासारखे 50-50 JCB घेऊन निघाले. एन्क्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही, पण समजा मालकीची जागा आहे माझी 60 फूट, पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे, तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते. हे बांधकाम एक तर तुम्हाला रेग्युलराइज करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता येतो अध्यक्ष महोदय. इथं उपर तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. गोर गरिबांची घरं अध्यक्ष महोदय त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं JCB लावून अध्यक्ष महोदय काढलं. आता DP प्लॅन, जो सदोष DP प्लॅन यांनी एक्सपोज केला, बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष महोदय,
त्यामध्ये 30 मीटरचे रोड जे 20 वर्षापूर्वी फायनल झालेले होते, बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या, त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी यांनी 45 मीटरचा रोड अध्यक्ष महोदय दाखवला डीपी मध्ये. दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड ऍक्विजिशन करून घ्यावी लागेल, नोटीस द्यावी लागेल, त्यांना मुआवजा द्यावी लागेल, मोजून घ्यावी लागेल. तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय यांनी केला होता. एक ना म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणे म्हणजे बुरट्या चोऱ्या, खंडण्या मागणे, दरोडे टाकणे, अशा प्रकारच्या सिंधी कॉलनीमध्ये एका ग्रहस्थाचा अध्यक्ष महोदय भावाभावामध्ये एक त्यांनी मार्जिन फक्त वाढवली, त्यांच्यावर FIR टाकली. FIR टाकून अध्यक्ष महोदय पैशाचा व्यवहार करून आणि त्याला रेग्युलराईज करण्याच्या देण्यात होतं. मला एक दोन बाबी निदर्शनास अजून आणायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आपल्या हाऊसमध्ये एक LQ झाला होता. छत्रपती एक मिनिट छत्रपती राऊत साहेब सगळे जण बघा तुम्ही 40 हा प्लीज लागलं. राऊत साहेबांनी सांगितलं त्यांचा वेळ पण मला द्या म्हणून. तर अध्यक्ष महोदय 23 मिनिट झाले बोल. अध्यक्ष महोदय या हाऊसमध्ये एक LQ झाला होता की छत्रपती संभाजीनगर मध्ये बेकायदेशीर TDR देण्यात आले. 221 TDRचा प्रश्न होता. चौकशी लागली. जेव्हा आपण या हाऊसमध्ये एखादा प्रश्न विचारतो त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायला वाव नसतो. जे घडलं त्याच्यावर काय शिक्षा द्यायची किंवा बरोबर असेल तर बरोबर म्हणावं. परंतु आश्चर्याची बाब चौकशी झाली. त्याच्यामध्ये त्यांनी 194-95 हे सर्वसाधारण अनियमितता झाली असं दाखवलं. सर्वसाधारण अनियमितता कोणत्या अध्यक्ष महोदय? ज्या ठिकाणी 74 स्क्वेअर मीटरचं TDR द्यायला पाहिजे होता त्या ठिकाणी 282चा दिला. ज्या ठिकाणी नाले होते त्याचा TDR देऊन टाकला. ज्यांच्या जागा नव्हत्या त्या देऊन टाकल्या. TDRचा शुल्क न घेता देऊन टाकला. आणि या सगळ्यांना आता बोलावून अध्यक्ष महोदय मॅनेज करतात. इतकंच नाही, 9 रोड अशा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अध्यक्ष महोदय TDR लोड करताच येत नाही. त्या ठिकाणी अगोदर लोड करून प्रस्ताव तयार करून आणि मग शासनाला पाठवू लागले काय की आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन घ्या. म्हणजे अगोदर सर्व करायचं. TDRचा जो मामला होता अध्यक्ष महोदय त्यामध्ये आजतागायत शासनाने सुद्धा त्याला कोणतंही रेग्युलराईज करण्याची ऑर्डर दिलेली नाही, पण कोणताही पैसा भरून घेतला नाही. त्याला रेग्युलराईज करताना जे चुकीचं होतं त्याला त्यांनी नष्ट केलेलं नाही अध्यक्ष महोदय. आणि 21 जे TDR होते जे अगदी म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला होता तो सुद्धा अध्यक्ष महोदय यांनी दाबून ठेवलेला आहे. एक ना अनेक प्रकार हे IAS अधिकारी अध्यक्ष महोदय करतात. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे प्रकार आहेत की टेंडरिंग करताना लिमिटेड टेंडर करणे, 67(3)C चा उपयोग पूर्ण भारतात कोणत्याही IAS अधिकाऱ्यांनी असा केला नसेल अध्यक्ष महोदय. एखाद्या वेळेला चूक घडू शकते कधी पण प्रत्येक महिन्याला त्याचाच आधार घेऊन कोट्यवधी रुपये उचलणे आपल्या ह्याच्याकरता उचलणे. अध्यक्ष महोदय शेवटच्या 1-2 बाबी फक्त मी आपल्या समोर मांडतो. असेच प्रकार अध्यक्ष महोदय आपण घडी बेल वाजवताय, थोडंसं मी माझं आटपतो अध्यक्ष महोदय घेतोय. माझी विनंती या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त श्री जी श्रीकांत वाहुळे जे कॅफो आहेत, तुम्ही मला आता बोलायला थांबवतात नाहीतर इतके पुरावे घेऊन आलो होतो अध्यक्ष महोदय मी आज. तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो खरोखर एखाद्या मोठ्या टोळीला लाजवेल असे देशमुख, वाहुळे, काझी, दंडे काय त्यांच्या GST मधून आलेले काही लोक ह्या सगळ्यांनी हे टोळकं मिळवून प्रत्येक टाईपच्या करप्ट प्रॅक्टिस सीझन्ड करप्शन करतायत अध्यक्ष महोदय हे. म्हणून माझी विनंती आहे शासनाला अध्यक्ष महोदय या बाबतीतल्या 3 टाईपच्या चौकशा कमीत कमी लागल्या पाहिजे. इमिडिएटली आतापर्यंतचा CIG म्हणजे तुमचा जो ह्या असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेटचा मिळून जो ऑडिट असतो मागच्या 3 वर्षापासून ऑडिट झालेले नाही. इंटरनल ऑडिट करतायत. इंटरनल ऑडिटरने अध्यक्ष महोदय यांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं बेकायदेशीर करतायत, प्रशासकीय कार्यवाही करा असे सुद्धा नमूद केलेत. म्हणून ती चौकशी एक त्यांच्यावर लावण्यात यावी. नंबर 2 टेक्निकल एक कमिटी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक IAS रँकचाच माणूस पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांची एक टेक्निकल टीम त्यांच्या खालची त्यांची तुम्ही एक इन्क्वायरी लावली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि एक त्रेस्त 5 ते 6 आमदार आम्ही सोडून अध्यक्ष महोदय द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे पुरावे देता येतील. आणि अँटी करप्शनची चौकशी ह्या 4 चौकशा अध्यक्ष महोदय लावल्या पाहिजे. दुसरं अध्यक्ष महोदय जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये
आपण जेव्हा हे मीना म्हणून होते सीओ, त्यांनी सुद्धा 47 वेळेला एकाच बाबतीमध्ये मी पत्रव्यवहार केला अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा घडतंय डे 1 पासून सांगतोय की हे बरोबर काम होत नाहीये, क्वालिटी होत नाहीये, शेवटी कामं न करता कित्येक पैसे काढले तरी त्या बाबतीमध्ये ते म्हणजे चुप्प राहिले अध्यक्ष महोदय. तिसरं एक चव्हाण म्हणून होते अध्यक्ष महोदय माजलगावमध्ये, आता ते अँटी करप्शन मध्ये म्हणजे धरले गेले अध्यक्ष महोदय, एक 6 लाख रुपये घेताना. यांच्या बाबतीमध्ये मी शासनाला 2 वर्षापूर्वीच कळवलं होतं. त्यांच्यावर डी लागली होती अध्यक्ष महोदय. सर्वात महत्वाचं आहे, डी लागली होती. मला सांगण्याचा सारखं आहे, एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रूव्ह करतो त्यानंतर सुद्धा इन्क्वायरी होत नाही, म्हणून या अधिकाऱ्यांच्या हिमती वाढतात करप्शन करायला. शेकडो हजारो कोटीचे भ्रष्टाचार करायचे आणि एकतर लोक 80% लोक मंत्रालयामध्ये यांना वाचवायलाच बसलेले आहेत. हे कधी त्यांच्यावर काही कारवाई होऊ देत नाही आणि एखादी कारवाई शेवटपर्यंत गेली त्याला थंड बस्त्यामध्ये ठेवावं या अधिकाऱ्यांनी मिळून. हे काही बरोबर नाही. म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे, ह्या सगळ्या बाबतीतली छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची उत्तरामध्ये चौकशी संपूर्णता लावावी. मला पूर्ण अध्यक्ष महोदय आपण बोलू दिलेलं नाहीये. ठीक आहे, आपल्याकडे पण वेळेचा हे असेल, बाकीच्यांना पण आहे, लवकर तुम्हाला हाऊस बंद करायचं आहे. परंतु मी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या बाबी शासनाकडे देणार आहे आणि या बाबतीतल्या सर्व चौकशा आपण करून एक टाइम बाउंड फ्रेम मध्ये द्यावं असं माझ्या बोलण्यावरनं आपण आदेशित केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊत साहेब.